हातकणंगले तालुक्यातील संभापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील दिव्यांग लाभार्थ्यांना 1,28,000 रुपयांचा दिव्यांग निधी वाटप करण्यात आला। त्याचबरोबर गावातील घरफाळा आणि पाणीपट्टी भरलेल्या नागरिकांना दिवाळीनिमित्तानं साखर वाटप करण्यात आली। तर महिला बचत गटांना लखपती दीदी ग्राम अनुदानाचं वाटप करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी संभापूर ग्रामपंचायतीनं सातत्यानं जिल्ह्यात वेगळेपणाचा ठसा कायम ठेवला असल्याचं सांगितलं। लोकांच्या हिताची कामं सरपंचांसह सर्व सदस्य करत असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले। सध्या ग्रामीण भागातील अनेक मुलं-मुली माध्यमिक तसंच उच्च शिक्षण घेत नसल्याचं आढळून येतंय। त्यामुळे भविष्यात माध्यमिक शिक्षणात मुला-मुलींची संख्या वाढली पाहिजे असं सांगून काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपण स्वतः दत्तक घेऊ, त्याचबरोबर लोकसहभागातून शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली। मुलींना प्रोत्साहन दिलं तर मुली अजून चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करू शकतात हा अनुभव आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की आता आपला हा महिना ऑक्टोबरचा आहे, पुढच्या जूनला 100% या पटसंख्येतले 150च्या 150 मुलं आणि मुली हे माध्यमिकला गेलेच पाहिजे। आतापासून प्लॅनिंग करा। एखादा गरीब असेल त्याला शिक्षणासाठी काय द्यावं लागलं तर तुम्ही द्या, काय शिक्षणाची मदत करायला लागली 4, 5, 10 पोरं दत्तक घ्यायला लागली तर मी येतो माध्यमिकसाठी, परंतु सगळी गेली पाहिजे शाळेत। अशी एक मोहीम तुम्ही यावर्षी या ठिकाणी आखा। माजी सरपंच प्रकाश झरंगे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून गावाचा कायापालट झाल्याचं सांगितलं। पूर्वी ग्रामपंचायत विठ्ठल मंदिरात होती, मात्र सतेज पाटील हे पालकमंत्री असताना त्यांनी निधी दिल्यानं ग्रामपंचायत इमारत बांधता आली असंही त्यांनी सांगितलं। यावेळी प्रगतशील शेतकरी सर्जेराव मोहिते यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला सरपंच अक्काताई झिरगे, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, ग्रामसेविका गीता कोळी, मारुती भोसले, राजू मिरजकर, तानाजी भोसले, शीतल कारंडे, अश्विनी झिरंगे, अवधूत झिरंगे, सोपान भोसले, संपत कारंडे, जगन्नाथ मोहिते, संदीप निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।